नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघत आहे हा प्लॉट चण्याचा आहे. 11 नोव्हेंबरची पेरणी होती. तेव्हापासून आज 40 दिवसानंतर तुम्ही बघू शकता असा सुंदर असा आपला प्लॉट तयार झालेला आहे. 6x1 अशा पट्टा पद्धतीने आपण या चण्याची लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता 18-18 इंचावर 6 तास, नंतर 3.5 फूट गॅप, म्हणजे 3.5 फुटाचा हा पट्टा सोडलेला आहे. पुढे 1 ते 1.5 महिन्यानंतर हा गॅप पण भरून निघणार आहे. या गॅपमध्ये आपण सऱ्या ओढून घेतल्या आहे. त्याचा फायदा असा होतो की जेव्हा आपण स्प्रिंकलरच्या शिप लावतो त्या आपण या गॅपमधून लावतो आणि जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते सर्व या पट्ट्यामध्ये मुरते व आपला चणा खराब होत नाही. तुम्ही पाहू शकता दूरपर्यंत एकही रोप तुम्हाला मर आलेलं दिसणार नाही. बघू शकता 40 दिवसानंतर आता आपल्या प्लॉटमध्ये फुलोऱ्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये आपण मुठभर ज्वारी पेरणी करताना टाकली होती, ज्याचा फायदा पुढे पक्षी थांबे म्हणून होणार आहे. अशा प्रकारे आपले नियोजन आहे. यामध्ये आतापर्यंत एकच फवारणी झालेली आहे, रेडोमिल, प्रोफेनोफॉस आणि नॅनो युरिया या 3 घटकांची फवारणी इथे झालेली आहे. इथे 2 पाणी झालेले आहे. पेरणीनंतर जे पहिले पाणी होते आपले ते आपण 3-3 तासाच्या शिप लावल्या होत्या व दुसरे पाणी आपण फुलोरा सुरुवात होण्या अगोदर, म्हणजे आताच 5-6 दिवसा अगोदर आपले इथे पाणी झालेले आहे. एकरी 20 किलो युरिया आपण पाण्यासोबत इथे फेकलेला आहे. प्रत्येक शिपच्या अगोदर युरिया फेकून शिप लावलेली आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा आपला प्लॉट तयार झालेला आहे. धन्यवाद.